शेतकरी आंदोलनाबाबत भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्या वादग्रस्त विधानावर आता भाजपनं स्पष्टीकरण दिलेलं आहे। आंदोलनादरम्यान महिलांवर अत्याचार आणि हत्या झाल्याचा गंभीर आरोप कंगना यांनी केला होता। त्यानंतर विरोधी पक्षानं टीकेची झोड उठवली होती। याबाबत आता भाजपनं स्पष्टीकरण दिलंय। भाजपने नेमकं काय स्पष्टीकरण दिले आपण पाहूया। पक्षाच्या वतीनं कंगना रनौत यांच्या पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवरती बोलण्याची परवानगी किंवा अधिकार नाही। भाजपनं आता कंगना रनौत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर दिलेलं हे स्पष्टीकरण। आज संपूर्ण देशभरामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। राजस्थानच्या राजसमंदमध्ये भगवान श्रीकृष्णाला तोफांची सलामीही देण्यात आलेली आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्तानं नाथद्वारा येथील नाथजी मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णाला 21 तोफांची सलामीही देण्यात आली आणि तेव्हाचीच ही महत्त्वाची दृश्य आहे।